नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सगळेजण जेवायला बसलेले असतात. तनया जेवण ओपन करते. जयश्रीचा चेहराच पडतो. तनया म्हणते की मी आज नूडल्स आणि पास्ता बनवला आहे. मुलं खूप खुश होतात. बनी चिनू मनू तिला जाऊन मिठी मारतात. तेव्हा बनी म्हणतो की तुम्ही आमच्यासाठी रोज असं काहीतरी बनवा. तनयासुद्धा म्हणते की हो, सगळ्यांनी घ्या ना जेवण. सगळेजण ताटं करतात. जयश्री उठते आणि तनयाजवळ जाते आणि म्हणते की तनया, हे एवढंच जेवण केलं आहेस तू आणि आम्ही सगळ्यांनीसुद्धा हेच खायचं आहे का? तनया म्हणते की हो. अहो, तुम्ही एकदा ट्राय तर करा ना, तुम्हाला नक्की आवडेल. माझ्या मम्माची ना ही फेवरेट डिश आहे. जयश्री म्हणते की अगं पण जेवण कुठे आहे? आणि जर मला माहीत असतं तू हे असलं काहीतरी बनवणार आहेस तर कमीत कमी मी अवनीला सांगितलं असतं. तिनं पिठलं भात तरी बनवलं असतं आमच्या दोघांपुरता. सगळ्यांचं तोंड वाकड असतं. जयश्रीचा नवरा म्हणतो की अगं बस ना, आता बनवलं एवढं, पोरीने एखाद दिवस खायला काहीच हरकत नाही. त्यानंतर दुसरेसुद्धा म्हणतात की खाऊ द्या ना, आणि मुलं किती खुश झाली. तेव्हा जयश्रीचा नवरा म्हणतो की अगं बस कर, तुझं तोंड चांगलं कर, सोड राग आता. जयश्रीसुद्धा आपला राग सोडते आणि म्हणते की सोडला राग. जेवायला बसायला येते. इतक्यातच आकाशसमोर बघते की वसुंधरा नाही आहे. तेव्हा ती म्हणते की आकाश, हे काय, वसुंधरा कुठे? आणि ती अजून इतका वेळ झोपलेली आहे का? तेव्हा आकाश म्हणतो की नाही अगाई, माहीत नाही मला कुठे गेलेत त्या, म्हणजे रूममध्ये नाही आहेत. जयश्री म्हणते की अरे तू ज्यूस घेऊन गेलास, सकाळची संध्याकाळ झाली, ठीक आहे सकाळी नाही आले पण आत्ता तरी यायला हवं ना. तेव्हा जयश्रीच्या नवऱ्याला आठवतं की वसुंधरा मगाशी बाहेर गेली. तेव्हा ते म्हणतात की अगं मगाशी वसुंधरा बाहेर गेली, मी बघितलं पण मी सांगायचं विसरलो. तेव्हा जयश्रीला अजूनच राग येतो आणि म्हणतो की हे काय, सकाळपासून तब्येत बरी नाही आहे म्हणून ती झोपलेली आणि आत्ता फिरायला गेली. आकाशलासुद्धा हे कुठेतरी खटकतं. तिचं आपलं नेहमीसारखं बडबड जयश्रीची चालू होते. ती आकाशलाच सुनावत असते की तू वसुंधराची एवढी काळजी घेतोस आणि तिचं काय, तिच्यामुळे तुझा गणपती हुकला. एवढा गणपती होता, आरतीतसुद्धा ती गायब, परत आली ती. हे किती दिवस चालणार आहे आकाश? मला हे अजिबात पटत नाही आहे. असं म्हणून आकाशला वसुंधराच्या सगळ्या चुका गिनवत असते. जयश्री आकाशला हट्ट करते की तिला फोन लाव आणि कुठे विचार. आकाश विचार करत असतो. इकडे वसुंधरा रिक्षातून चाललेली असते. रिक्षावाला थांबतो. ती उतरते. तेव्हा तिला अचानक शार्दूल दिसतो. ती आपला पदर तोंडाशी धरते आणि लपायला लागते. तेव्हा ती विचार करते की शार्दूल इथे काय करतोय? म्हणजे त्याला आईबाबांचा पत्ता लागला की काय? म्हणजे हा शार्दूल ह्याच शहरात आहे. तो काय करतो या शहरात? तिला काळजी वाटत असते. ती त्याच्यापासून लपून असतो. रिक्षावाला पैसे मागतो. ती आपली पर्स काढते आणि पैसे द्यायला लागते. तेव्हा वसू म्हणते की नाही, काही झालं तरी शार्दूलचा नक्की पत्ता काय आहे आणि त्याच्या मनात काय आहे हे शोधून काढलं पाहिजे. म्हणून ती परत शार्दूलचा पिछा करायचा ठरवते. ती शार्दूलचा पिछा करत असते. आकाश तिला फोन करतो पण ती उचलत नाही. शार्दूलला संशय येतोय की आपला कोणीतरी पाठलाग करतोय, म्हणून तो थोडं गाडी पुढे नेतो आणि थांबवतो. मागे वळून बघतो तर वसुंधराला असं वाटतं की इटाने आपल्याला बघितले. तेव्हा शार्दूल गाडीवरून उतरतो आणि रागात रिक्षाजवळ जातो. रिक्षाजवळ गेल्यानंतर वसुंधरा हळूच रिक्षातून उतरते आणि मागे लागते. तेव्हा शार्दूल म्हणतो की काय करतोयस? पिछा करतोयस? किती वेळ झालं बघतोय माझी पिछा करतो. हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की कोणी पाठवलं आहे सांग. हे ऐकल्यावर रिक्षावाला म्हणतो की अहो मी तुमचा का पाठलाग करू? ह्या मागच्या मॅडम बसल्या आहेत, त्या मला जिथं जात म्हणतात ते तिथे मी जातो आहे. शार्दूल मागे वळून बघतो आणि रिक्षावाल्याला विचारतो कोण मॅडम? खोटं बोलतोयस म्हणून त्याला मारहाण करायला लागतं. हे सगळं वसू रिक्षाच्या मागे उभे राहून बघत असतो. तेव्हा शार्दूल म्हणतो की मला माहिती आहे, तू लुटायला आलेलास ना मला, तू मला खरं सांग. तो अजूनच मारतो. तो त्याला मारायचं थांबतच नाही. सगळे आजूबाजूला गोळा होतात. तेव्हा शार्दूल म्हणतो की तू मला लुबाडायला आलायस का? तुला ज्यांनी कोणी पाठवलं त्यांना सांग, हिम्मत असेल ना समोर या. आणि तो त्याला मारहाण करून तिथून निघून जातो. वसुंधरा लांबून बघत असते. ती जायला निघते. इतक्यात पर्स तिची परत रिक्षात राहते. शार्दूल गेल्यानंतर ती परत रिक्षाजवळ येते आणि उभी राहते आणि म्हणते की ओ दादा. तेव्हा रिक्षावाला तिला बघून म्हणतो की अहो मॅडम तुम्ही कुठे होता? मला तुमच्यामुळे किती पडल्या, तुम्हाला काय गरज होती त्या माणसाचा पाठलाग करायची? किती डेंजर माणूस आहे तो. वसुंधरा त्याची माफी मागते आणि म्हणते की माझं चुकलं दादा, मला माफ करा, तुम्ही मला मागे सोडता का? तेव्हा रिक्षावाला तिचं काहीही ऐकत नाही आणि तो तिथून निघून जाते. वसुंधरा एकटीच आपली चालत निघालेली असते. इकडे आकाश फोन करत असतो तर वसुंधरा फोन उचलत नसते. जयश्री म्हणते की काय रे आकाश, काय झालं, फोन उचलला की नाही? तेव्हा आकाश म्हणतो की नाही, त्या फोन उचलत नाही आहेत, मी आत्ता लावलेला पण त्या आत्ता कट करतात आहे. वसुंधरा चालत असते. इतक्यात तिला आकाशचा फोन येतो. आकाशचा फोन उचलते आणि ती म्हणते की हॅलो. तेव्हा आकाश तिला ओरडायला लागतो. वसुंधरा तुमचं हे वागणं पटलेलं नाही आहे मला, तुम्हाला बाहेर जायची गरजच काय होती? बरं गेलात, मला सांगून जाता आलं नाहीत का? वसुंधरा काही बोलणारच असते की इतक्यात ट्रक तिला अडवतो.
ट्रकवाला क्रॉस करणार असतो तेव्हा तो तिला ओरडतो आणि म्हणतो की ओ बाई, जीव द्यायला काय, माझीच गाडी भेटली का तुम्हाला? असं ओरडल्यानंतर वसुंधरा त्याला सॉरी म्हणते. आकाशच्या मनात वेगळेच विचार येत असतात. आकाश म्हणतो की वसुंधरा काय झालं तुम्हाला, तुम्ही ठीक तर आहात ना? वसुंधरा आपला फोन कानाला लावते आणि आपण ठीक असल्याचं सांगते. तेव्हा ती त्याला म्हणते की अहो मी आईबाबांना भेटायला आली, मी आईबाबांना भेटून थोड्या वेळात घरी येते आणि फोन कट करते. आकाश काळजीत असतो. जयश्री म्हणते की काय झालं आहे? तेव्हा आकाश म्हणतो की काही नाही, मलाही नक्की माहीत नाही काय झालं आहे, पण नक्की काहीतरी गडबड आहे. सकाळपासून त्या विचित्रच वागतात ह्या अशा कधीच वागत नाहीत, मला तिकडे गेलंच पाहिजे. जयश्री म्हणते की नका जाऊ. तरीसुद्धा आकाश काहीच ऐकत नाही आणि तो वसूच्या आईवडिलांच्या घरी जायला निघतो. इकडे वसू कशी बशी आपल्या आईवडिलांच्या घरी पोचते. घरी गेल्यानंतर ती आपल्याला शार्दूल दिसल्याचं सत्य सांगते. आईवडिलांनासुद्धा शार्दूलबद्दल सगळं माहीत असतं. तेव्हा ती म्हणते की अहो आई बाबा, मी शार्दूलला गणपती विसर्जनात पाहिलं आणि तो इथे काय करतोय? तेव्हा तिचे आईवडीलसुद्धा शांत बसलेले असतात. यावरून वसूला कळतं की नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे. हे ऐकल्यानंतर वसू म्हणते की तुम्हाला सगळं माहीत होतं काय ते? शार्दूल इथे येऊन गेला का? तेव्हा त्याचे आईवडीलसुद्धा खरं सांगतात की हो, तो इथे येऊन गेला. हे ऐकल्यावर वसू अजूनच घाबरते आणि म्हणते की हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? खोटं कितीही लपवलं तरी कधीतरी बाहेर येणारच आहे. यासाठी मला सगळ्यात आधी आकाशरावांना सगळं सांगितलंच पाहिजे. वसूचे आईवडील घडलेला प्रकार तिला सांगतात. वसू काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती खूप घाबरलेली असते. आकाश आपल्या वसुंधराच्या आईवडिलांच्या घरी जायला निघालेला असतो. ते वसुंधराला काहीच सांगण्यासाठी तयार नसतात. तेव्हा वसुंधरा रडत असते आणि सांगते की हा शार्दूल परत आला, हा आता मला परत असतील, त्याने माझ्या बहिणीला पाहिलं तर नसेल ना? तेव्हा वसुंधराच्या आईवडील तिला साथ देतात आणि म्हणतात की नसेल पाहिलं, तू इतकी काळजी करू नकोस. तेव्हा वसुंधरा म्हणते की आत्ता कुठे माझ्या आणि आकाशरावांमध्ये सगळं नीट चाललं. तेवढ्यात शार्दूलची नजर लागली. शार्दूल परत आलाय, मी काय करू? ती खूप घाबरते. तेव्हा तिचे आईवडीलसुद्धा तिला साथ देतात. तेव्हा वसू म्हणते की माझ्या बनीचं कसं होणार, तो काय करेल मला? तेव्हा चुकून तिच्या आईच्या तोंडातून जातं की अगं तो आत्ता नाही, तो तर केव्हाच. तेव्हा वसुंधराच्या लक्षात आलं की तो इथं येऊन गेलेला आहे. हे ऐकल्यानंतर वसूला शॉक बसतो. तिच्या आईवडिलांना ती अजून जाब विचारत असते. इथे भाग संपतो आणि पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की वसूचं सत्य शार्दूलचं आईवडिलांना सांगताच आईवडीलसुद्धा शार्दूलची कबुली देणार की ते प्रॉपर्टीसाठी आलेलं आहे. तो प्रॉपर्टीसाठी आलेला आहे हे कळताच वसूलासुद्धा आता आकाशला सगळं सांगावं लागणार आहे. ती आकाशरावांबद्दल प्रेम सांगत असते आणि शार्दूलची भीती सांगतानाच आकाश तिथे पोहोचतो आणि आकाशने आता हे बोलणं ऐकलं असेल की नाही हे बघणं फारच इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.